काम झालं की तुम्हाला चेअरला सुद्धा आउटलेट होईल. टोटल 4 फूटच्या आतमध्ये स्पेस बसू शकता. स्पेस सेव्हिंग आहे. अच्छा. आणि तुम्हाला 40 ते 45 वर्ष तुम्हाला आरामात विदाउट एनी मेंटेनन्स मग चारही चेअर आज जाऊ शकतात हा ना. 4 फूट. ओके. आणि यामध्ये जर तुम्हाला एवढी मोठा स्पेस नसेल, आता बऱ्याच जणांच्या कस्टमरच्या जागेचा अभाव असतो, त्यांना 1.5 फूट सुद्धा जागा ठेवायला नसेल, तर यांच्याकरता हा स्पेशली बनवलेला आहे छोटा स्लिम ट्रे. हा दुसरा आहे. हा दुसरा सेम, त्यातून डायमेन्शन सेम आहे. 4 बाय 2.5 डायमेन्शन आहे. 4 बाय 2.5. 4 फूट असा लांबीला 2.5 फूट. 4 फूट बाय 2.5. साईज 12 इंची, 14 इंची आणि 16 इंची अशा 3 साईज मध्ये आपण बनवलेले आहे. लाकूड शिसमचं असणार आहे म्हणून किमती आहेत त्याच्या. मार्केटमध्ये तुम्हाला शिसम लाकडाची काटपट माझ्याशिवाय ग्राहक पंचायतशिवाय कुठे भेटणार नाही. खरेदी साचा. तर मस्त असं डिस्काउंट पण तुम्हाला भेटत आहे, ते सुद्धा या ग्राहक पंचायत पेठमध्येच हा ना. अदरवाईज त्या डिस्काउंट नाही भेटणार. येस. हां चला ओके. चला यांनी बघा आत्ताच 2 उषा पिलो खरेदी केलेले आहे. हां तुम्ही कुठून आहात? मी पुण्याहून आहे. पुण्यातून पण कुठून? कोंढवा आणि कोथरूड भागातनं आम्ही आलोय. ओके. दरवर्षी आम्ही इथे येतो आणि ग्राहक पंचायत पेठेमध्ये खरेदी करायला येतात. खरेदी करायला कसा आहे तुमचा इथला अनुभव? खूपच चांगला आहे आणि इथे प्रत्येक वस्तू इकडची अगदी वेगळी आहे आणि जे इकडचे स्टॉल सगळे लावणारे आहेत ते अगदी दर्जेदार प्रोडक्ट आणि किमती एकदम रिझनेबल आणि अगदी मन लावून माहिती देतात. हा ना? त्यामुळे घ्यावंसे वाटतात एकदम. बरोबर. चला थँक्यू. ही बघा प्युअर बेंगॉली टिपिकल बेंगॉली साडी. एकच पीस सध्या राहिलेला आहे. 1500 रुपयाची प्राइस आहे. मी अनुराधा देशपांडे. मी मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संघटनेची कार्योपाध्यक्ष आहे आणि ग्राहक पंचायत पेठ समितीची प्रमुख आहे. नमस्कार. मी आत्ता आलेली आहे कोथरूड हर्षल हॉल इथे, जिथे मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठ ही भरवली गेलेली आहे. हे एक्झिबिशन मुंबई ग्राहक पंचायत पेठचं हर्षल हॉल इथे भरवलं गेलेलं आहे. तारीख डेट आहे 8 जानेवारी. 8, 9, 10, 11, 12 जानेवारीपर्यंत राहणार आहे. वेळ असणार आहे सकाळी 11 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. तर चला तर मग सुरुवात करूया या ग्राहक पंचायत पेठमध्ये मकर संक्रांत स्पेशल आपल्याला काय काय पाहायला मिळतं इथे. येथील हा हर्षल हॉल आहे. इथे बघा मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे हे, आणि सुंदर असा फ्लॉवर फाउंटन इथे दिलेला आहे आणि ह्याच्या समोरच हा हर्षल हॉल आहे. मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठ. आत्ताच मी तुम्हाला थोडक्यामध्ये सविस्तर सांगितलं. आता आपण आज जाऊया. पूर्ण AC हॉल आहे आणि 8 तारखेपासून ते 12 जानेवारीपर्यंत राहणार आहे. तर चला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव सोनल सावंत आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सोल रॅप. स्वतः आपण पुण्यामध्ये आलो आहोत आणि संक्रांतीसाठी काळ्या साड्यांचं खूप सुरेख असं कलेक्शन घेऊन आलो आहे. तर छान अशी पहिली म्हणजे आपली प्राजक्ताची कॉटन लिननमधली साडी आहे ही. ह्याच्यात सुद्धा रंग पण अवेलेबल आहेत आणि सर्वप्रथम मकर संक्रांतीसाठी बघत असाल तर ही काळी साडी. त्याचबरोबर महेश्वरीमध्ये जे आपलं USP आहे त्यात सुद्धा सुंदर सुंदर रंग आहेत आणि ब्लॅक अँड गोल्ड ह्यात सुद्धा बरीच व्हेरायटी, बरेच डिझाईन्स आणि बॉर्डर्स ऑलवरती तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर आत्ता सध्या ट्रेंडिंग
कलेक्शन मध्ये म्हणजे सुंदर अशा मुगा कॉटन सिल्क मधल्या पैठण्या आहेत त्या थोडं फ्युजन केलेलं आहे. ह्यात सुद्धा बरेच पेस्टल शेड्स आहेत आणि हे कलेक्शन सुद्धा सध्या ट्रेंडिंग आहे. त्याच्यानंतर इरकल्स मध्ये आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे. प्युअर हँडलूम मधल्या इरकल्स आहेत त्या. सुंदर अशा लिनन मध्ये काही फ्युजन केलेलं आहे. लिनन कॉटन. येस, नाही हे प्युअर लिनन टिश्यू विथ टिश्यू पल्लू. हे पण प्युअर हँडलूम मधल्या साड्या आहेत. त्याचबरोबर नवीन काही ती व्हरायटी ट्राय करायची असेल तर सुंदर अशी बनाना सिल्क मधल्या आहेत. सुंदर सेमी सिल्क मध्ये जातात त्या बजेट फ्रेंडली आहेत. अप्रतिम ड्रेप आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जामदानीमध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि ब्लाउजेसमध्ये खूप व्हरायटी आणि कम्प्लीट हँडवर्क हँड पेंटेडमध्ये आहे. सो हे सगळं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल घ्यायचं असेल तर नक्की सोलापूर स्टॉलला भेट द्या. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अश्विनी कदम फ्रॉम अथर्व कलेक्शन. आपण आज पुण्यात आलो आहोत ग्राहकपंचायतच्या एक्झिबिशन्समध्ये. तर माझ्याकडे जे काही आहेत नवीन आयटम्स ते तुम्हाला दाखवते. ब्लाऊजमध्ये संक्रांती स्पेशलसाठी ब्लॅकसाठी मध्ये खूप व्हरायटी आली आहे. तसंच साड्यांमध्ये पण खूप सारी खादी कॉटनमध्ये पण व्हरायटीज आहेत आपल्याकडे. एक नवीन आपलं आहे मशरूम सिल्कमध्ये. यामध्ये पण खूप सारे डिझाईन्स व्हरायटी तुम्हाला मिळतील. खूप छान आहे. ऑफिशियल वेअरसाठी पण करू शकता तुम्ही. हँड पेंटेडमध्ये काही हवं असेल तर याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर हे माझं नेहमीच आपला फेमस आहे कॉटन लिननमधलं. कॉटन लिनन साडी. खूप सुंदर दिसतं. बसते पण खूप छान दिसतात. नंतर आपल्याकडे आहे टिश्यूमध्ये सॉफ्टमध्ये आहेत खूप सारे साड्या. टिश्यू साडी. त्याच्यावरती डिजिटल प्रिंट केलं आहे आणि वर्क पण केलेले आहे. ओके. हे थोडंसं एक वेगळं आणि युनिक कॉम्बिनेशन्स वगैरे बनवलेले आहेत. अशा खूप साऱ्या साड्या आणि ब्लाउजेस तुम्हाला आता वरती बघायला मिळतील. ब्लाऊजची प्राइस काय ब्लाऊज सुरुवात? आपल्याकडे 1050 पासून ते ऑलमोस्ट 3700 पर्यंत आपल्याकडे ब्लाऊज अवेलेबल. 3700 पर्यंत. महालक्ष्मीचा ब्लाऊज आहे आपला. हे ना महालक्ष्मीचं. आणि साड्यांची प्राइस कुठपासून सुरुवात होते? प्राइस आपल्याकडे असतात 1350 पासून पुढे चालू आहे. 1350 पासून स्टार्टिंग आहे. स्टॉल नंबर काय आहे? माझा स्टॉल नंबर नाहीये. अथर्व कलेक्शन नावाचा आमचा स्टॉल आहे. तर नक्की विजिट करा. अथर्व कलेक्शन. नमस्कार, माझ्या स्टॉलचे नाव आहे दीपा क्रिएशन. मी नाशिकची आहे. माझ्याकडे तुम्हाला कॉटनच्या ब्लाउजेसचे ह्यूज कलेक्शन मिळेल. साईज 34 पासून तर साईज 46 पर्यंतचे सगळ्या प्रकारचे माझ्याकडे ब्लाउजेस आहेत. लग्नाच्या सीझनसाठी माझ्याकडे हे असे फेस्टिव्ह ब्लाउजेस असतात. तुम्ही बघू शकता चिनॉन सिल्कवर आरी वर्क केलेलं आहे. असे सुंदर सुंदर ब्लाउजेस आहेत. माझ्याकडे व्हाईट ब्लाउजेसचं कलेक्शन तुम्ही बघू शकता. हे सगळे हकोबा आणि चिकनवर आहे. तसेच हे बघू दे. हे व्हाईट. हे लय भारी आहे. हे लिननवर. ते जरा बघू दे ना. ते जरा एकदम पूर्णच प्लेन आहे ना. हो, प्युअर त्याची. व्हाईट लिनन. अच्छा. आणि बॅक साईड राऊंड गळा वकिलांची पसंत आहे. ओ फुल एकदम. तसेच माझ्याकडे हे अजरक आणि कलमकारीचे फुल स्कर्ट आहे बघा. 5 मीटरचा घेर आहे या स्कर्टचा. 5 मीटरचा घेर दिलेला आहे. फुल स्कर्ट. माझ्याकडे असे पाहिजे त्याला टॉप्स पण बनवले वाव. कसं आहे कॉम्बो? हा स्कर्ट आहे 1300चा आणि टॉप आहे 650चा. 650चा. असं तुम्ही वेगळं पण घेऊ शकता. असं कॉम्बो पण करून घेऊ शकता. भरपूर कलर व्हरायटी आहे. तुम्ही स्वतः एक वेअर केलेला आहे. जीन्सवरचा हा टॉप आहे 28. असं सिंगल घ्यायचं असेल तर 650 रुपये. हां, सिंगल घ्यायचं असेल तर 650. ठीक आहे. हां, आणि माझ्याकडे कॉटनचे ब्लाउजेस पण खूप सारी व्हरायटी आहे. कॉटनच्या ब्लाऊजची काय रेंज आहे? कॉटनच्या ब्लाउजेसची रेंज माझ्याकडे 400 रुपयापासून आहे. कुठे आहेत ते? ओ इतके सुंदर सुंदर ब्लाउजेस आहेत बघा कॉटनचे. हे कसे 400? हां, हे फक्त 400 रुपयाचे. कुठलाही ब्लाउजेस घ्या आहेत. यातला. यातला कुठलाही घेतला तरी 3 साईजेसचे ब्लाउजेस असतात. हे 400 रुपये. छान फिटिंग येतं याचं. कुठल्याही साडीवर होतात कुठल्याही ते. साडीवर होतात. असं मॅचिंगचं आणि काही हो, करावं आणि लागत नाही. उन्हाळ्यासाठी तर खूपच छान अगदी परफेक्ट. सुती बरोबर. ब्लाउजेस आहेत. एकदम सुती कॉटन मुलायमदार असतात हे. माझ्याकडे असे स्लीवलेसची खूप छान व्हरायटी आहे. वाव. कलमकारीची. कलमकारी फक्त ब्लाउज. 450 रुपयाचं हे ब्लाउज आहे. हम्म. हे सुंदर सुंदर कलर्स आहेत बघा. हम्म. छान छान कलर्स आहेत त्यात.
अच्छा, ठीक आहे. तर ब्लाऊजचं कलेक्शन आहे वेगवेगळं, अगदी साध्यापासून अगदी भरलेला ब्लाऊज तुम्हाला इथे मिळून जाईल. स्कर्ट आणि टॉप आणि एव्हरीथिंग साईज भेटून जाईल. सगळ्या साईजेस तुम्हाला अगदी स्मॉलेस्ट पासून लार्ज बिगेस्ट पर्यंत. मॅचिंग साठी जर साडीज आणल्या तर मी तुम्हाला मॅचिंग साडीसोबत ब्लाऊज पण करून देते आणि तुमच्या साईज मध्ये देते. ओके. तुम्हाला अल्ट्रेशन करायची गरज नाही. पीपा क्रिएशन है ना? हर्षल हॉलला पीपा क्रिएशन. दीपा क्रिएशनला हर्षल हॉलला दिनांक 8 ते 12. आसाम सिल्क मध्ये आहे पूर्ण. कुठला आसाम सिल्क हे का? अच्छा. पूर्ण सेट. हे फक्त टॉप आहे. मला ह्याच दाखवा ना. हे जरा ओपन करा. किती मीटर आहे? ये 3 मीटर है 3 मीटर का? और हैंडवर्क. हँडवर्क. हे बघा सब है. सुंदर असा टॉप तयार होईल त्याच्यामध्ये. हैंडवर्क है, पूरा हाथ से काम किया है. पूरा हाथ से काम किया हुआ है. शांति निकेतन से आए हैं. कहाँ से आए हैं? शांति निकेतन. शांति निकेतन. कहाँ पे आया? वेस्ट बंगाल. वेस्ट बंगाल. ये हमारा ये ग्राहक पंचायत में 20 साल से जुड़ा है. एक दिन के लिए 20-25 साल. 20 साल से आप ग्राहक पंचायत से जुड़े हुए हो. ये इससे पहले इधर केसरीवाड़ा में होता था, फिर अभी इधर आया. ओके. तो तब में हम आते हैं. आपका एक्सपीरियंस कैसे है यहाँ का? अच्छा, बहुत अच्छा. बहुत अच्छा है ना. बहुत अच्छा. तो इसकी प्राइस बता दीजिए. इसका 1200 होलसेल में. 1200. और ये हाथ का काम है, ये आपका मशीन का नहीं. हाथ से काम. ही एम्ब्रॉयडरी आहे ना, हाताने बनवलेली आहे बघा. ओके. नेक्स्ट क्या है? 800-700 से लेकर 800 से. कौन सा 800 वाला है? 800 वाला ये 800. ये वाला. ये ग्रे वाला क्या है? साड़ी है क्या? हाँ, ये गाड़ी वो है वो ड्रेस मटेरियल है. कितने का है? उसका आपका 2800. सलवार कमीज दुपट्टा फुल सेट. बहुत सारे क्या होता है ना, आपका 5 मीटर 4 मीटर ऊपर नीचे होता है, 2.25-2 मीटर दुपट्टा होता है. अभी वो जो है दुपट्टा कौन सा है? उसका जो दुपट्टा है ना, उसका दुपट्टा 2.5 मीटर का है, ऊपर नीचे 5 मीटर है. उसका दुपट्टा दिखा दीजिए ना उनको. हाँ, उसको दिखा देता हूँ. इतना भी सामान है ना, सब धोया है. त्या ड्रेसचा हा दुपट्टा आहे. हे बघा. ये दुपट्टा में भी आप टॉप बना सकते हैं. ऐसा नहीं. हा ना, केवढा पन्ना आहे बघा त्याचा. पूर्ण एक वेगळा टॉप बनेल त्याचा. हाँ? इसका 2600 2800च्या रेंजमध्ये ते आहेत सगळे 3 पीसमध्ये. दुपट्टा तर तुम्ही आत्ताच बघितला किती लॉंगमध्ये आहे. एक वेगळा ड्रेस त्याच्यामध्ये तयार होईल ये तुमचा. हमने खुद मैन्युफैक्चरिंग किया, खुद बेचने के लिए. आप खुद मैन्युफैक्चर. हाँ. अच्छा. ये बीच में कोई नहीं. ये कैसे? ये साड़ी है मैम, हमारे पास साड़ी है? हाँ, ये सब साड़ी है. ये कैसे लेकिन? ये साड़ी है जो ना, ये आसाम सिल्क मध्ये साड़ी है. हाँ. आपका 3200. 3200 विथ ब्लाउज. हाँ, 6.5 मीटर. 6.5 मीटर. 6.5 मीटर 6.5 मीटर. बरोबर ना. हाँ, हाँ. वो 1 मीटर दिया ब्लाउज के लिए. वो व्हाइट साड़ी बता दीजिए. बंगाल की खासियत होती है ना व्हाइट साड़ी, व्हाइट एंड रेड एंड है ना. वो दिखाइए ना प्लीज. वो एक पीस है. ये ही पूरी बघा साड़ी के लिए बेंगालची खासियत जी व्हाईट आणि रेड कॉम्बो मध्ये असते. अशी ऑफ व्हाईट साडी आहे ही. गोरोद. क्या बोले? इसको गोरोद का साड़ी बोलते हैं. किसका साड़ी बोलते? गोरोद. गौरोद. हाँ. ओके. ये कैसे? ये भारी वाला है, इसको टांगाइल बोलते हैं. टांगाइल. क्या क्या? ये हैंडलूम साड़ी है, इसको टांगाइल बोलते हैं. टांगाइल साड़ी. टांगाई साड़ी. हाँ. प्राइस क्या है इसकी? इसका दाम आएगा आपका 3800. 3800. यही है. दूसरा बड़ा दुकान में होएगा, लेकिन किसी का नाम नहीं लेते हैं. हाँ. तो पुतला में लाया क्या बेचेगा 7000-8000. बाहर उसकी प्राइस ज्यादा है. हाँ. एक मिनट बघा तुम्ही. ये कौन सा? ये भी टांगाइल है. टांगाइल. टांगाई. जामदानी नाही है. जामदानी भी आहे माझ्याकडे. ही जामदानी नाही आहे. जामदानी ये बना. वाटते तशी पण ती जामदानी नहीं. फर्क क्या है उन्होंने पूछा है. फर्क क्या है? हम लोग इसको जामदानी नहीं, ये हाँ. जामदानी है, पकड़िए. ये जामदानी है. ओह. वैसे नहीं. नहीं, ये फर्क कैसे पहचाना? फर्क ये देखिए ना, आप इसको पकड़िए. अच्छा, फैब्रिक नहीं हाँ, फर्क है. फैब्रिक में ये फर्क है. ना ना, सब में फर्क है. लेकिन ये बोलते हैं कि डिजाइन जामदानी का डिजाइन ही ऐसा एक्चुअली ना ये आपने जो बोला ना कुठली बोलली तुम्ही? जामदानी ना उसकी डिजाइन ऐसी होती है.
तो ऐसे लगता है वो जामदानी है. इसीलिए पूछ रही हूँ. कन्फ्युजन. कपड्यात फरक आहे डिझाईन. Hello, good morning, Happy New Year everybody. I'm from Thane and our product name is Shree Silks. अभी आप क्या देख रहे हो, ये सब पूरा प्योर सिल्क है, कांचीवरम प्योर टसर है, एम्ब्रॉयडरी विथ एम्ब्रॉयडरी, इधर एप्लिक वर्क है दैट इज पैच वर्क, और ये सिल्क कॉटन है, ये विस्को सिल्क है, एंड ये बहुत ये पूरा कांचीवरम है, डिफरेंट प्योर कांजीवरम साड़ी. एंड पटोला भी है, पटोला साड़ी. एंड महेश्वरी पटोला है. कौन सी, वो व्हाइट नहीं, दैट ऑरेंज ऑरेंज पटोला साड़ी है. एंड ये सब भी प्योर पटोला राजपूत ये राजपूत पटोला पटोला प्योर साड़ी. सिल्क। और ये देख रहे हैं, ये सब बेडिंग सिल्क है, प्योर कांचीवरम, रक्त जैसा है ना, वो सब प्योर कांचीवरम. प्योर कांजीवरम. तो 8,000 से शुरू हो रहा है प्योर सिल्क. प्योर कांजीवरम कहाँ से शुरू होती है? 8,000 से. ओके अदरवाइज 800 से सारी स्टार्ट हो रहा है, 26,000 तक है. ओके. और इधर देखिए, ये सब अलग अलग पैटर्न्स है, सब ऑर्गेन्जा है, और ये जामदानी है, ये टसर है, ये सुपर नेट है, और ये मोडाल दुपट्टा है, मोडाल सिल्क में दुपट्टा है. मुडाल दुपट्टा कैसे? 1200. मुडाल तर काय मुडालच आहे. एकदम प्योर कांचीवरम में सॉफ्ट सिल्क. प्योर कांजीवरम सॉफ्ट सिल्क साड़ी. सी द कॉम्बिनेशन. वही 8,000 की रेंज में. नहीं, ये 12,000. ये 12,000 8 की से है. शुरू है. ओके. ये बहुत प्यारा कलर है. इसका क्या है कौन सा? ये रेट? 4,000. 4,000. लाइट पिंक कलर है. विस्को सिल्क है. हाँ. ओके. और आपने जो बोला था 800 से स्टार्टिंग है, ये 8,000. कौन सी? ये 800 से स्टार्ट है. अदरवाइज ये सब 1,000 1,700, 1,500. 700, 1,000. टिश्यू सिल्क साडी आहे बघा. म्हणजे 700 आणि 800 पासून स्टार्टिंग आहे. ये देखिए, क्या प्राइस है? ये 1,900 है. 1,900. काऊ आएगा, हाथी आएगा, अलग अलग पैटर्न से. जशी इथं बॉर्डरला गाईचं पे आहे तसं वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळते. हां. ओके. कलर है. और चलो ये देखिए, बहुत यूनिक है. वो देखा. इसका चलो. पल्लू देखिए. पल्लू. ये तो प्योर कांजीवरम साड़ी है ना. ओके. चलो थँक यू. थँक्यू. नमस्कार, आम्ही जळगावहून आलो आहे. आमचा गाथा विष्णू क्रिएशनचा ब्रँड आहे आमचा हा. आमच्याकडे लहान मुलांसाठी बेबी जॅकेट्स आहेत. ते 24 नंबरपासून ते 48 साईजपर्यंत आपल्याला प्युअर कॉटनमध्ये आहे. दोन्ही साईडने तुम्ही वापरू शकता. मोठ्या जॅकेटची रेंज साधारण 750 रुपये. कुठलाही साईज घ्या तुम्ही, 750पर्यंत येते. असे खूप त्याच्यामध्ये. आणि ते शॉर्ट स्लीवलेस टॉप्स आहेत. त्याच्यामध्ये पण 32 नंबरपासून 48पर्यंत पूर्ण साईज आहे. त्यांची प्राइस काय आहे? त्याच्यावर 450. 450. त्याच्यामध्ये कुठलाही त्यातला एक दाखवा. शॉर्टमध्ये आहे ना? शॉर्टमध्ये प्युअर कॉटन आहे म्हणजे फुल गॅरंटी आहे. कपडा आणखीन कलर. फुल साईज आहे. शॉर्ट पण साईज एक्सेल, मला वाटतं ही डबल एक्सेल आहे. तुम्हाला 32 हा ना? 48पर्यंत फुल साईज. फुल साईज आणि 450 रुपये. 450 रुपयामध्ये. त्यामध्ये हे एवढे कलर्स आहेत. कलर्स हा ना? हां. बरं. आणि जॅकेट्समध्ये काय? मध्ये पण असे दोन्ही साईडने तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या 48 साईजपर्यंत. त्याच्यामध्ये पण साईज भेटून जाईल. ही कशी? हे 650. 650 रुपये. साईज कम्फर्टेबल आहे. लॉंगमध्ये कसे आहेत? हे 750. 750 रुपये लॉंगमध्ये. प्युअर कॉटन, जयपुरी प्युअर कॉटन. ठीक आहे. चला थँक्यू. तुम्ही बघू शकता आजचा पहिला दिवसच आहे 8 जानेवारीचा आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या ग्राहक पंचायत पेठेमध्ये. आजचा पहिलाच दिवस आहे आणि किती गर्दी आहे तुम्ही बघा. इथे सुद्धा लहान मुलांचे स्वस्तिक, होजिअरी, लुक ॲट मी असा एक स्टॉल आहे जिथे लहान मुलांचे सॉफ्ट असे कपडे तुम्हाला भेटून जातील.
गाऊन्स आहेत, हे बघा. नाईट ड्रेसेस पण आहेत, कॉर्ड सेट पण आहे, शॉर्ट्स पण आहेत. इकडे एक बर्वाचं स्टॉल आहे, ज्याच्यामध्ये ब्युटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील बर्वाचं. नमस्कार, माझं नाव सुजाता पवार, मी निद्रा क्रिएशनची संचालिका. हे निद्रा क्रिएशनचा स्टॉल आपला मुंबई ग्राहक पंचायत पेठ कोथरूडला हर्षल हॉल इथे लागला आहे. यामध्ये आपल्याकडे सुजलामच्या मॅट्रेसेस आहेत. यात 3 वेगवेगळ्या वातावरणातल्या मेंढ्यांच्या लोकांची तयार झालेली गादी आहे. उन्हाळ्यामध्ये थंड, थंडीत गरम असणार आहे. बेसिकली पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, मणक्याचा त्रास असेल, निद्रानाश असेल ही गादी आहे. ही काय साईज आहे? याच्या साईजेस 2.5 बाय 6 पासून 6 बाय 6 पर्यंत आहे. 2.5 बाय 6 पासून 6 बाय 6. ओके. त्याच्यात उशी आहे. हां. जी उशी आहे ना, ही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, मायग्रेन, सर्दी, सायनस, वर्टिकोसाठी आहे. ही कशीही तुम्ही फोल्ड केली, कापसाच्या उंचीला जसे खड्डे होतात, गोळा होतात, तशी गोळा होत नाही. मानेसाठी अतिशय चांगली आहे. दिवसा बसताना आपण पाठीला खुर्चीवर घेऊन वापरू शकतात, रात्री मानेसाठी. आणि गिफ्ट करायला तर सगळ्यात चांगली वस्तू आहे. त्याच्याबरोबर हा कमरेचा बेल्ट आहे. हा जिथे गृहिणी किचनमध्ये उभ्या राहतात, जास्त वेळ उभ्या राहतात, तर एका पायावर वजन येतं. तर कंबरदुखीसाठी हे अतिशय चांगलं आहे. छोटी पिलो पण आहे, स्मॉल पिलो. ही वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुलांसाठी किंवा बॅक साईडला घेऊन वापरण्यासाठी. अशी ही फोल्डेबल आहे. हो, ही फोल्डेबल आहे. गादी हा ना? फोल्डेबल आहे. तुम्ही इझी कुठेही कॅरी करू शकता बघा अशी. आणि गिफ्ट देण्यासाठी पण बेस्ट आहे आपल्या आई वडिलांना, अदरवाईज इतर रिलेटिव्स. हे काय? कार सीट कवर. कारमध्ये आपल्या एक्झिक्युटिव्ह चेअरमध्ये तुम्ही ते वापरू शकता. त्याचप्रमाणे मेडिटेशनसाठी आसन आहे, ध्यान धरण्यासाठी. मेडिटेशन आसन. बरं, ह्यांची प्राइस नाही सांगितली याची. याची प्राइस आहे 500 रुपये पर स्क्वेअर फीट. इथे 500 रुपये पर स्क्वेअर फीट. हो, मग किती झालं? मध्ये 10% डिस्काउंट आहे. ओके. म्हणजे 450 रुपये पर स्क्वेअर फीट प्रमाणे मिळेल. मग किती झाले याची बा? 3 बाय 6ची 9000 किंमत आहे, ती 8100 आहे. 3 बाय 6ची 9000ची ती 8100. 8100. आणि पिलो जी आहे ती 2100 किंमत आहे, ती 1800ला मिळणार. ती 1850 हा ना? 1800 ना? मी नम्रता कुलकर्णी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे नारी बुटीक. आम्ही प्युअर कॉटन फॅब्रिक्समध्ये मर्चंडाईज बनवतो. म्हणजे मेल आणि फिमेलचे शॉर्ट कुर्ते, लॉंग कुर्ते, शर्ट, कोटी. आता हे कोटी आहे, हे फिमेलचं आहे. हे तुम्हाला 850ला मिळणार. हे क्रॉप टॉप म्हणतो, याला क्रॉप टॉप शर्ट असं आहे, ते तुम्हाला 800ला मिळणार. आपण मेन्सचे शर्ट सुद्धा बनवतो, कलमकारी बनवतो, ब्लॉक प्रिंट बनवतो. आणि आमची साईज M पासून 3XL पर्यंत आहे, जे कम्फर्टेबल आहे. गेले 3 वर्ष मी मेलचे शॉर्ट्स बनवते आणि ते एकदम हिट जातात. शॉर्ट कुर्ते पण आहेत मेल्समध्ये आपल्याकडे. स्कर्ट पण आहे तिकडे. तो लॉंग स्कर्ट आहे कलमकारीचा, त्याच्यावरती कोटी आहे, 1 पीसेस आहेत. आपल्याकडे जॅकेट्स आहेत, आपल्याकडे पॅन्ट्स सुद्धा आहेत. काय? पॅन्ट्स सुद्धा आहेत आपल्याकडे. ओके. आणि प्राइस सुरुवात कुठपासून होते साधा? 650 पासून आपल्याकडे 1300 पर्यंतचीच रेंज आहे. ओके. प्युअर कॉटन आहे. आणि मला त्याची जरा कॉम्बो तो पूर्ण त्याची रेट सांगा ना. खालचा 950चा आहे, स्कर्ट 950चा आहे आणि वरचा टॉप आहे तो 850चा आहे. मिळून 1700ला तो कॉम्बो तुम्ही वेगवेगळा सुद्धा घेऊ शकता. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच मॅडम.
तर आता मी हा ग्राहक पंचायत पेठ AC हॉल आहे हा इथला मी थोडक्यात कवर केला. भरपूर स्टॉल लागलेले आहेत, प्रत्येक स्टॉल नाही कवर करू शकत, मग तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि आता इकडे दुसरा आहे, तिकडेही जाऊया आपण. दुसरं म्हणजे ग्राहक पंचायत पेठच आहे पण नॉन AC हॉल आहे. नमस्कार, माझं नाव शुभम. आपल्या ब्रँडचं नाव आहे SK एंटरप्राइज. आपण फोल्डिंग फर्निचर बघा. आता आपण आणलेला आहे सागाचा टेकवूड डायनिंग टेबल. बघा आताचा जो असतो हा आपण अभ्यासाला, लॅपटॉपला, कॅरम खेळायला, गौरी गणपती ठेवायला वगैरे तुम्ही याला बिंदास वापरतो. त्याच्यामध्ये कसं असतं, डायमेन्शन तो 4 फूट बाय 2.5 फूट अशी याची डायमेन्शन आहे. खालच्या इथला असं वेगळा म्हणजे असं फ्लॅंज असतो आणि असा अगदी छोटा होईल. त्यासोबत तुम्हाला टेबल सोबत 4 खुर्च्या येणार आहे. 4 खुर्च्या, 4 चेअर या अशा टाईपच्या. कम्फर्टेबल आहे. पूर्णपणे क्लासिक रेट्रो डिझाईन आपल्याला मिळतं. तुम्ही इंडोर आउटडोर तुम्ही याला कसे वापरू शकता. हे काम झालं की तुम्ही याला चेअरला सुद्धा आतमध्ये होईल. टोटल 4 खुर्च्या आतमध्ये स्पेस बसू शकता. स्पेस सेव्हिंग आहे. अच्छा. आणि तुम्हाला 40 ते 45 वर्ष तुम्हाला आरामात विदाउट एनी मेंटेनन्स. मग 4ही चेअर आज जाऊ शकतात हा ना. 4 खुर्च्या. ओके. आणि यामध्ये जर तुम्हाला एवढी मोठा स्पेस नसेल, आता बऱ्याच जणांच्या कस्टमरच्या जागेचा अभाव असतो, त्यांना 1.5 फूट सुद्धा जागा ठेवायला नसेल, तर यांच्याकरता हा स्पेशली बनवलेला आहे छोटा स्लिम ब्रेड. हा दुसरा आहे. हा दुसरा सेम, त्यातून डायमेन्शन सेम आहे. 4 बाय 2.5 डायमेन्शन आहे. 4 बाय 2.5. 4 फूट असा लांबीला 2.5 फूट. 4 फूट बाय 2.5 फूट. हा. सेम त्या साईड मध्ये आपण 4 चेअरचाच आहे. याला विदाउट चेअर. विदाउट चेअर. चेअर नको आहेत किंवा जी चेअर आपली जागा वेगळ्या ठिकाणी ठेवू शकतो चेअर, हे त्यांच्याकडे बनवलं आहे. त्यामुळे कसं आहे, बेस जो असतो हा फक्त 4 इंचचा फक्त हा बेस असतो. ओके. स्लिम ग्रिप आणि मल्टीपर्पज. बरोबर. आणि तसेच हे पण आहे. हा मरीन प्लाय मध्ये येतो. हा मरीन प्लाय मधला डायनिंग टेबल आहे. मरीन प्लाय. मरीन प्लायवूड मध्ये सेंचुरी ब्रँडचा आपण मरीन प्लाय वापरतो. त्याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला हे स्टोरेजसाठी प्रोव्हिजन दिलेलं आहे. हे पण सेम साईज जो आता तुम्ही सांगितली. हा 6 सीटर येतो. 6 सीटर. 6 सीटर. हा 5 फूट बाय 3 फूट असा डायनिंग. हा खूप मोठा आहे. हा मोठा आहे. हा 6 सीटर. 6 ते 8 जण बसतात. त्यावरती 4 ते 6 जण बसतात. आणि ह्याची काय प्राइस आहे? त्याची किंमत आता 24,000 रुपये. 24,000. लाकूड कुठलं आहे? हे मरीन प्लायवूड आहे. मरीन प्लायवूड. अच्छा. आणि ओके. हे तर सागवानी येतं. हे सागवानी. सागवानी. इथं तुम्ही ग्राहक पंचायतला बजेट घेऊन जर तुम्ही इथून घेतलात, बुकिंग केलं तर तुम्हाला हा इथला रेट लागतो याचा 30,000 रुपये. ह्याचा याचा सागवानीचा सागवानीचा 4 फुटचा असेल. आणि तसं मार्केट किंमत त्याची किंमत आहे 38,000. 38,000. आणि हा ओके. तुम्ही जर इथून घेतला तर हा तुम्हाला येईल 18,000 रुपयाला. आणि नंतरची किंमत आहे याची 24,000. 24,000. आजच्या या ग्राहक पंचायत पेठमध्ये खरेदी केलं तर ही ऑफर आहे. बरोबर. आणि इथे येऊन केलं तर फोनवर इथे येऊन केलं तर. ओके. चला. आणि नंबर हाच आहे ना, बरोबर? हा सांगा. बघा, माझा नंबर आहे 7020086212. कॉल केल्यापेक्षा तुम्ही मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवरती मला नक्कीच प्रतिसाद मिळेल. ओके. चला. म्हणजे फोल्डेबल फर्निचरचा हा एक स्टॉल आपण बघितला छान पैकी. ओके. नमस्कार पुणेकर. आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये कर्वे रोड हर्षल हॉल येथे ग्राहक पंचायत पेठमध्ये. त्यावेळेला आपण घेऊन आलेलो आहेत ओट्यावर लावायची खवणी. आता खाली बसायला सर्व महिलांना प्रॉब्लेम असतात म्हणून ओट्यावर फक्त तुम्हाला ठेवायची, पकडायची गरज नाही. 1 फूट लांबून पण आरामशी खोबरं खाऊ शकता. ह्याच्यामध्ये 2 in 1 पण भेटणार तुम्हाला, विळी प्लस खवणी सुद्धा. फक्त ओट्यावर ठेवायची आहे, तुम्हाला पकडायची गरज नाही, काय नाही. ह्यांना धार करायची नाही, यांची धार वाढत जाते. ह्याची धार गेली आपल्या घरी चिनी मातीचा कप असतो त्याचा बेस घातला, धारवाल्याकडे जायचं गरज नाही. काम झालं बंद करून ठेवून द्या. कोलपाट आहेत आपल्याकडे शिसमचे. असे कोलपाट मार्केटमध्ये कुठं भेटणार नाही. भेटलं तरी दुसऱ्याशी रिटर्न द्यायला कोणी घेणार नाही. पूर्ण वर्षाची वॉरंटी. फुगला, बुरशी लागली, चीड पडली, तुम्हाला नवीन पीस रिप्लेसमेंट आहे. हा झाला थ्रेडमध्ये, अखंडमध्ये आहे ना, 1 पीसमध्ये शिसम लाकडामध्ये पोलपाट तुम्हाला. सेम तसेच आपल्याकडे सागाचे चॉपिंग बोर्ड पण आहेत, शिसमचे पण चॉपिंग बोर्ड आहेत. याच्यावरती दोघांवरती नॉर्मल सरे, जेवढं तुम्ही दूध जाणार तेवढे सरे पण बुजणार असं लाकूड असतात दोन्ही पण. यावेळेला आपण पुणेकरांसाठी खास घेऊन आलेलो पीठ मळायला काटवड. पहिल्या बायका बोलायचे काटवडीला का नसतात. हे आता मुंबई बेसमध्ये आता तुम्हाला सिटीमध्ये आता मोठे छोटे आलेले सुंदरशी पीठ मळायला, भाकर तापायला छोटीशी साईज, मिडियम साईज, 12 इंची, 14 इंची आणि 16 इंची अशा 3 साईजमध्ये आपण बनवलेले आहेत. लाकूड शिसमचं असणारे म्हणून किमती आहेत त्याच्या.
मार्केटमध्ये तुम्हाला शिसम लाकडाची काटपट माझ्याशिवाय ग्रामपंचायतशिवाय कुठे भेटणार नाही. करंजी साचा यावेळेला आम्ही मुंबईमध्ये रेकॉर्ड बनवलेला 12 दिवसामध्ये 2,500 करंजी साचे विकलेले होते शिसम लाकडामध्ये. सुंदर असे दाते पण खूप सुंदर, एकही करंजी फाटणार नाही. चॅलेंज आमचा एकदम सुंदर असा. तसेच बघू शकता तुम्ही मिठाच्या बरण्या आहेत आपल्याकडे. ह्याच्यामध्ये मिठाला पाणी सुटत नाही कुठल्याही वेळेस, पावसाळ्यामध्ये मेन कधीही नाही. तुमचं 10 दिवस झाकण उघडं नव्हते. मीठ जसं आहे तसं तसंच राहणार. मीठ फक्त 2च लाकडामध्ये, फणसाच्या आणि सिसमच्या लाकडामध्ये जसं आहे तसं राहणार. लाकूड फाडून टाकणार नाही ते दुसऱ्या. ट्रे आहेत आपल्याकडे, सुंदर असे ट्रे आहेत. मिठाच्या वेगवेगळ्या खूप छान छान बरण्या आहेत आपल्याकडे. ह्या वेळेला आपण घेऊन आलेलो कडुलिंबाची डाव. मार्केटमध्ये कडुलिंबा सुगंध एकदम सेम कडुलिंबाच्या लाकडाचा, त्याच्यापासून बनलेले कडुलिंबाच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेले. ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 व्हरायटी मिळणार. डोसा जमता, कलता डाव एकदम सुंदर. तसे सागाचे पण आहेत आपल्याकडे, पण हे खास आपण कडुलिंबाचे ह्यावेळेला घेऊन आलेलो आहोत. सुंदर असे. बाकी बघू शकता तुम्ही छान छान खूप अजून हा. आणि खेळणी आहेत लाकडाच्या, त्या वेगळ्याच छान छान आहेत. खेळणी पण आहेत. त्यासाठी तो तुम्हाला प्रत्यक्ष व्हिजिट करावं लागेल या ग्राहक पंचायत पेठमध्ये, कोथरूड हर्षल हॉल. हर्षल हॉल मॅकडोनल्डच्या समोर. नक्की व्हिजिट करा. 12 तारखेपर्यंत आहे हॉल. बॅग्सचं कलेक्शन, देण्यात घेण्यासाठी छोटे पाऊच, यांचे बघा किती स्टॉल लागलेले आहेत. इकडे आपण लेदर बॅगचा स्टॉल बघत आहे. नमस्कार, माझं नाव विशाल माने आहे. आमच्या ब्रँडचं नाव आहे विकास लेदर वर्क्स. आमच्या इथं तुम्हाला असे वॉलेट्स मिळतील, बेल्ट, क्लचेस मिळतील, असे पासपोर्ट होल्डर्स मिळतील, मोठे क्लचेस मिळतील. यामध्ये तुमचे कार्ड्स, ID, मोबाईल, कॅश वगैरे ठेवू शकतात. यात तुम्हाला नवीन असा एक प्रकार आणला आहे. हा बॉक्स लेदरमध्ये, यामध्ये कार्ड, मोबाईल वगैरे ठेवू शकता. 2 मोबाईल असेल तर 2 मोबाईल कॅरी करू शकता आणि स्लिंग बॅग्स पण यूज करू शकता. यात तुम्हाला असे नवीन पॅटर्न्स घेऊन आलो आहे. ते पूर्ण यामध्ये तुम्हाला 2-3 कलर जास्त वगैरे मिळेल. ग्रीन, मँगो हे एक्स्ट्रा कलर्स मिळतील. यामध्ये आपले सिप लेदर्समध्ये डेली वेअरचे स्लिंग बॅग्स आहेत. जेंट्समध्ये बफेलो लेदरमध्ये स्लिंग बॅग्स आहेत. ऑफिस बॅग्समध्ये आहेत सगळे. यामध्ये असं ऑफिस वेअरला लॅपटॉप वगैरे कॅरी करण्यासाठी एक जोडी कपडे वगैरे करण्यासाठी बफ लेदरमध्ये खाली पूर्ण 2 बुलेट्स पूर्ण भेटेल. ती कशी आहे भाऊ? ती 30 टोट बॅग मध्ये. कशी? टोट बॅग आहे. टोट बॅग. हो, ही अशी तुम्हाला बाहेर 4,200 आहे. इकडे 3,000 रुपये रेट. इथे 3,000 रुपये. यामध्ये तुम्हाला शिप लेदर, बॉक्स लेदर मध्ये सगळे व्हेरायटीज मिळतील. यामध्ये पण तुम्हाला हे हे 750 रुपये. 750. स्लिंग बॅग्स आहे. यामध्ये तुम्ही ह्याच्यात सुद्धा मोबाईल, 2 मोबाईल राहते. म्हणजे वॉकिंग वगैरे जायचं असेल तर 2 मोबाईल नाही तर चष्मा, मोबाईल कॅरी करू शकता. ओके. त्यांना तुम्हाला असे वॉलेट्स मिळतील. त्यामध्ये कार्ड, सुट्टे पैसे, 2 खण आणि फ्लॅट फुगणार नाही. हा आमचा स्वतःचा ट्रेडमार्क आहे विकास लेदर वर्कचा. विकास लेदर. आम्ही धारावीत गेले 45 वर्षापासून व्यवसाय करत आहे. आम्ही स्वतः बनवतो. ग्राहक, मॅन्युफॅक्चर टू कस्टमर आम्ही हे करतो. आमच्या इथे रेट रिजनेबल असतात, क्वालिटी चांगली मिळते. मेन म्हणजे लेदरमध्ये स्किन निघते, ते निघत नाही. त्याची मेन म्हणजे गॅरंटी मिळेल तुम्हाला. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आहे मधुरा विवरेकर आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे एन्थू फॉर आर्ट. आमच्या स्टॉलवरती तुम्हाला खूप वेगवेगळ्या होम डेकोर आणि गिफ्टिंगच्या वस्तू बघायला मिळतील. अशा पिचवाई काऊच्या वॉल प्लेट्स अवेलेबल आहेत. अच्छा. गिफ्टिंगसाठी असे ट्रे अवेलेबल आहेत वुडन. टी कोस्टर्स आहेत. टी कोस्टर आणि फ्रीज मॅग्नेट्स आहेत. आता हळदी कुंकवाला वाण देण्यासाठी खूप वेगवेगळ्या डिझाईनची फ्रीज मॅग्नेट्स अवेलेबल आहेत. हां, ओके. रांगोळ्या अवेलेबल आहेत, चैत्रांगण रांगोळी. अच्छा. आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या. आणि मला हे पण सांगा. सरस्वतीच्या फ्रेम्स अवेलेबल आहेत. ओके. नाव काय बोले? एन्थू फॉर आर्ट. ते हा एक स्टॉल आहे बघा. मकर संक्रांतीला गिफ्टिंग देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. चला. नमस्कार, मी सचिन शिंदे. मी स्वतः मधमाशी पालन करतो.
आमच्या कंपनीचं नाव पोषणला न्यूट्रिशनल प्रॉडक्ट्स LLP आहे. आमच्या 240 मधमाशांच्या पेट्या आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून आम्ही वेगवेगळ्या फुलांवरची मध गोळा करतो. ही कम्प्लिटली नैसर्गिक आहे आणि कोणत्याही त्याच्यामध्ये कंटेंट किंवा केमिकल वापरले जात नाही. नैसर्गिक आहे. त्या ओव्याच्या फुलांवरचं मध हे विदर्भामध्ये अकोल्याला आम्ही कलेक्ट करतो. ओव्याच्या शेतामध्ये ओव्याच्या फुलाचं वैशिष्ट्य, मधाचं वैशिष्ट्य हे कॉन्स्टिपेशन क्लिअर करतं आणि सर्दी कफ आणि ऍसिडिटीवर काम करतं. ओके. रात्री झोपताना 1 चमचा मध कोमट पाण्यात नाही घ्यायचं ऍसिडिटीवर, आणि कफ जर झाला असेल तर सुंठ किंवा हळदीबरोबर घ्यायचं. हे मेटाबॉलिझम वाढवतं, भूक चांगली लागते. हे ओव्यापासून बनवलं. ओव्यापासून बनवलं. वा, अजून कुठले काय आहेत? आणि दुसरं आहे ते सूर्यफूल. सूर्यफूल सूर्यफुलाच्या मध. शेतातलं मध. यस. सूर्यफुलाच्या मधामध्ये फ्लॅव्होनॉइड्स आणि अमिनो ऍसिडचं प्रमाण सर्वाधिक आहे, जे फॅट बर्न करतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतं. वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी हा मध अतिशय चांगला आहे. सकाळी एम्प्टी स्टमक लिंबू पाण्यात नाही घ्यायचं, दालचिनी पावडर. ओके. नेक्स्ट. तिसरा आहे बरसीम. बरसीम एक गवत आहे, लसूण घास म्हणून गवत आहे. त्याला मेथी घास किंवा लसूण घास म्हणतात. हा मधामध्ये प्रोलीनचं प्रमाण सर्वाधिक आहे, हायली प्रोटीनयुक्त, हिमोग्लोबिन वाढवतो आणि बुद्धिवर्धक आहे. चौथा आहे बाबळीचं मध. बाबूळ हे युरिनरी फंक्शन, लिव्हर फंक्शन, किडनी स्टोन आणि कॅल्शियम युक्त मध आहे. कॅल्शियम डेफिशियन्सी क्लिअर करतं. हे आहे कोथिंबिरीवरचं मध. कोथिंबिरीवरच्या मधामध्ये आयर्नचं प्रमाण सर्वाधिक आहे. हे थायरॉइडवर काम करतं. स्त्रियांसाठी पण खूप चांगलं आहे मध. हे 6वं आहे बडीशेपवरचं मध. बडीशेपचं मध हे डायजेशनवर काम करतं आणि कम्प्लिटली नॅचरल आहे, इम्युनिटी बूस्टर आहे. जांभूळ, मधांचा राजा. हा मध आम्ही महाबळेश्वरमधून कलेक्ट करतो. शुगरवाले हा प्रिफर करतो. वाढलेली शुगर कंट्रोल ठेवतो. जखमेत आले तर जखम सुटते आणि सर्वाधिक चांगला मध आहे. याचं भरपूर एक्सपोर्टला सुद्धा भरपूर डिमांड आहे. हा आहे बाळ हरडा. हा फार रेअर मध आहे. 2 वर्षात आम्हाला एकदा मिळाला आहे. भीमाशंकरमधून आम्ही कलेक्ट करतो. हा लहान मुलांसाठी स्पेशल मध आम्ही देतो, कारण याचं गुणधर्म असे पोटाचे विकार, डोळ्याचे आजार, पोट साफ करणं, डायजेशनसाठी अतिशय चांगलं आहे आणि ओव्हरऑल हेल्थसाठी चांगलं आहे. इम्युनिटी बूस्ट आहे, फार कमी होतं. आणि 9वं मध आमच्याकडे आहे जे कलेक्शन, जे मल्टीफ्लोरल आहे. हे आम्ही नैसर्गिक जंगलामध्ये मधमाशा पेट्या ठेवतो, त्याला हा आम्हाला ऑफ सीजनला मिळतो. हा आम्हाला क्वांटिटीमध्ये जास्त मिळतो आणि खूप नॅचरल मध आहे, बेसिक मध आहे. टोटल किती झाले मधाचे प्रकार? 9 प्रकार आहेत. 9 प्रकार आहेत मधाचे. आणि त्या व्यतिरिक्त हे काय? दुसरं आमचं प्रोजेक्ट लाकडी तेलंगणा. लाकडी तेल, घाण्यावरचे तेल, ते सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल. हे काय छोटूस? हे 4 मधांचं सेट आहे. हे आम्ही दिवाळीसाठी गिफ्टिंग केलं होतं. अच्छा. 4 वेगवेगळे मध आहेत. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना हे देऊ शकता. हे मिठाईच्या ऐवजी जस्ट ॲज ट्रायल म्हणून पण तुम्ही ते घेऊ शकता. जर तुम्हाला हे मोठं नको असेल तर हे तुम्ही ट्रायल म्हणून घेऊ शकता. हे कसे 4? हे 4 मधांचा पॅक 250 आहे. 250. 280 किंमत आहे. आपण इथे 250 देतो. ओके, चालेल. थँक्यू. नमस्कार. 5 वाजता होतं मागलं आहे आपल्याकडे. आता चपाती, डोसा, गावणे, आंबोळा, पुरणपोळी बाकी सगळं पूर्णपणे ऑल फ्री आहे. त्यापाशी सुकी भाजी करा, ओली भाजी करा, फ्राय, डीप फ्राय, रवा पोळे फ्राय करा, मेंदू वगैरे करा, सगळं तयार आहे. त्यामुळे फिश फ्राय करा, आमलेट करा, बोटी करा, कालवण करा. अशा बिराचे भांडी आहे आपल्याशी. वळसवलेली आहे. हो, त्याला पूर्ण तयार केले. साखरेपत्र बिरायचं आहे, मेथीची भाजी करा, पालकची भाजी, व्हेज नॉनव्हेज हे सगळं बनतं. असे पण ट्रायपॅडचे भांडे आपल्यापाशी आहेत. असं कुकर आहे ट्रायपॅडमध्ये. किती लिटरचा आहे? हा 1 लिटरचा आहे. 1 लिटरचा? हो, 1चा आहे, 1.5चा आहे, 2चा आहे. ओके. सगळे भेटतील. तर भांड्यांचा हा स्टॉल आहे बघा. आणि त्याच्यामध्ये सगळे वळसवलेले असे आपटे पात्र, हे घावण्यांचं सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. प्युअर स्टील, चांगलं योग्य दर्जाचं स्टील. प्रोडक्ट्स आहेत. कुठे खिळे मारायची गरज नाही, ड्रिल करायची गरज नाही, टाईल्सला तोडायची गरज लागत नाही. व्हॅक्यूम सेक्शनने फिटिंग करायचं आहे. जिथे लावायचं असेल टाईल्सला असं डिस्मेंटल करायचं कुठेही प्रोडक्टला, जागा पुसून घ्यायची कम्प्लिटली. व्हॅक्यूम सेक्शनला डायरेक्टली फिटिंग करा. वरून हात फिरवलात की कम्प्लिटली एअर निघून जातं. त्याच्यावरती ही कॅप लावून घ्यायची आणि कोणतंही प्रोडक्ट ठेवायचं आणि टाईट करायचं. एकदा टाईट केला की हे कम्प्लिटली फिटिंग होऊन जातं. परत ते निघत नाही, खराब होत नाही, काही नाही. याच्यामध्ये असे वेगवेगळे सर्व प्रोडक्ट्स आपण बनवलेले आहेत. किचन टॉवेल रिंग आहे, सोपकेस आहे, टॉयलेट टिश्यू होल्डर आहे, किचन टिश्यू होल्डर आहे, ब्रश स्टँड आहे, लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे. हे टॉवेल हुक्स आहेत. वेगवेगळे शॉवर कॅडीजमध्ये 4 प्रकार दिलेले आहेत. रॉ हुक्स आहेत, कप स्टँड म्हणून वापरू शकता. टॉवेल होल्डर आहे. कॉर्नर पीस पण आलेला आहे नवीन याच्यामध्ये. आणि आपली ट्रॅव्हलिंग आयरन आलेली आहे नवीन सध्याची.
फोल्डिंग आयरन आहे, कुठे घेऊन जायला बरी पडते, कॅरी करण्याजोगी आहे. हँडल सरळ केलात की डायरेक्टली यूज करायला छान प्रकारे वापरता येते. हँडल फोल्ड करायचं आहे, बटन दाबायचं, फोल्ड करायचं. ह्याच्यामध्ये टेम्परेचर ॲडजस्टेबल दिलं आहे. जसं तुमचं कॉटन असेल तर हाय स्पीडला, उलन सिल्क आहे तर मीडियमला, आणि लो स्पीडला तुम्ही ॲक्रेलिकचे कपडे करू शकता. ऑटोमॅटिक असल्यामुळे ती ऑटोमॅटिकली बंद होते. म्हणजे छान होते प्रेस. एकदम छान प्रेस होते. मुलांचे कपडे, आपले छोटे ब्लाऊज आहेत, काही घरातले कपडे आहेत ते, आणि बाहेर कुठे जातात ते घेऊन जायला बरी पडते. ट्रॅव्हलिंग सेफ आहे, Yes. फ्लाईट सेफ येते ते. लाईट वेट आणि इझिली. आणि मेक इन इंडिया प्रोडक्ट आहे, क्वालिटी भरपूर छान येते. 1 वर्षाची त्याची रिप्लेसमेंट गॅरंटी आहे कंपनी थ्रू डायरेक्ट. एक चपाती बनवायचं मॅट आहे, चपाती, भाकरी, पुरणपोळी, थालीपीठ काही बनवा. ओट्यावरती अंतरायचं, याच्यावरती तुम्ही चपाती, भाकरी, पुरणपोळी, थालीपीठ काही बनवा. चपातीला अजिबात चिटकत नाही. भाकरी आणि पुरणपोळी बनवताना हलक्या पिठामध्ये भाकरी, पुरणपोळी बनवता येते याच्यावर. झालं. ओके. नमस्कार मॅडम, हे आपल्याकडे सोफा कवर वगैरे आहेत, ऑल साईज सोफा कवर. किती सीटचं आहे? हे 36 इंच आहे. 36 इंच. जेवढा साईज पाहिजे तेवढा साईजचं भेटेल. तुमच्या साईजचे सोफा कवर भेटेल. आणि एल टाईपचे असले तर? आमच्या छान आहे, बंडल आहे पूर्ण. त्या साईजचं सम देतो कटिंग. ओके, अच्छा. बाकी तर आपल्याकडे साडी कवर वगैरे आहेत, स्टोरेज बॉक्स आहेत असे. मध्ये स्टँड आहे, फोल्डेबल आहे, वरतून चेन आहे, समोरून चेन आहे. एक साडी कवर येतं असं आपल्याकडे. किती साड्या राहतील अंदाजे? 12 साड्या एकत्र राहतात. 10 ते 12 साड्या. क्वालिटी चांगली, चेनीची चेन एकदम चांगली, बेस्ट क्वालिटीची. डोअर मॅट आहे, मॅजिक डोअर मॅट. पाणी वर खिचून देते तर पाणी राहत नाही, हालत नाही सर. तसं पाणी ऍब्झॉर्ब करतं. असे ज्वेलरी बॉक्स आहेत असे. ज्वेलरी बॉक्स. हे किती याच्यामध्ये पाऊच आहेत? 4 येतात. 4. एकामध्ये 4 पाऊच. हे कसे? हे 600, 600 रुपये. 600. लॉकर रूम असेल, लॉकर रूम मध्ये ठेवण्यासाठी पण आहे बॉक्स. 350 रुपयाला आहे साडी. हे पण ज्वेलरी बॉक्सच आहे ना? ज्वेलरी बॉक्सेस. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, प्रत्येकाला वेगवेगळे काही ठेवण्यासाठी अशा चैनी आहेत. सगळे एकदम मिक्स नाही होणार आहे काही. मस्त असं आहे. आणि हे अशा पद्धतीचं पण आहे. मला ह्याचं सांगा. हा 750 ला आहे. 750 ला आहे. हा 850 ला आहे. हा 850 ला. ह्याच्यामध्ये किती आहेत? 12 पीस आहे. वाव, मस्त. बाहेर वर जाताना ते गिफ्टिंग साठी वगैरे. हे कसे? 400 रुपये. याच्यामध्ये पण भरपूर पाऊच आहेत. असा राऊंड मिक्सर कवर आहे. मिक्सरचे कवर भेटत मार्केटमध्ये, राऊंड मिक्सर कवर वगैरे आहे. हे काय? ते ज्वेलरीचे. ओके, ज्वेलरीचे पाऊच. साडी कवर आहे, शर्ट कवर, पॅन्ट कवर, फ्रीज टॉप, फ्रीज हँडल कवर, ब्लाऊज कवर आहे, डोअर मॅट वगैरे सगळे ऑल प्रकारचे कव्हर्स आहेत. फक्त तुम्हाला आता या ग्राहक पंचायत पेठमध्ये व्हिजिट करायचं आहे आणि या स्टॉलला भेट द्यायची आहे. चला. कसे भाऊ? जोड़ी 150. 150 रुपए का. अच्छा, ये किससे बना हुआ है? ग्रास का ना? हाँ, ओके. और ये क्या है फिर? रनर है. खाना खाने के लिए. अच्छा, बैठने के लिए आसन, बसायसाठी आसन असतं ते. या पंक्तीला आपण म्हणतो ना बसायचं ते. हे कितीला असणार आहे? प्राइस क्या? 400. ओके. मैट है ना? ग्रास से बनी हुई मैट है ना जी? गोल्डन ग्रास. ये इसकी साइज क्या रहेगी? 4.5 बाय 7. और प्राइस क्या है इसकी? 1200 रुपये. ओके, ठीक है. इसका पर्दा भी देख लीजिए. पर्दा भी है. अच्छा, दिखाइए. ये भी गोल्डन ग्रास से ही बना हुआ है. हाँ, यस. इसकी साइज क्या है? ये 7 फीट बाय 4 फीट. 7 फीट बाय 7 बाय 4. ये क्या प्राइस है? 950. असे ग्रास पासून बनवलेले पडदे सुद्धा तुम्हाला इथे भेटून जातील. भैया ये कैसे? हाँ, लेकिन प्राइस मस्त आहे ना? 400 रुपयाची बॅग आहे. असं हे ग्रासपासून बनवलेले प्रोडक्ट आहेत. त्याचा हा वेगळा स्टॉल आहे. हॅलो, आपल्याकडे 4 टाईपचा मध आहे.
आपण बी किपिंग करतो, त्याच्यामुळे आपल्याकडे 4 टाईपचा मध अवेलेबल आहे आपल्याकडे. जंगली मध आहे, ओव्याचा आहे, तुळशीचा आहे आणि कडुलिंब जांभळाचा आहे. हा कडुलिंब जांभळाचा आहे. कडुलिंब जांभळाचं हा डायबिटीस साठी एकदम उत्तम असतो. गोड असून सुद्धा हा गोड असून सुद्धा, कारण की मधामध्ये ग्लुकोज नसतं, फ्रुक्टोज आणि सुक्रोज असतं, त्याच्यामुळे हा चालतो डायबिटीस पेशंटसाठी खास. हा तुळशीचा आहे, ही रान तुळस असते. अच्छा, जंगली तुळस. जंगली तुळस तिच्यापासून बनवलेला. हा लहान मुलांसाठी किंवा सर्दी खोकल्यासाठी चाटांमध्ये ते खाऊ शकतो. हा ओव्याचा. हा डायजेशन साठी, ऍसिडिटी साठी, वेट लॉस साठी चांगला असतो. किती चम्मच घ्यायचा असतो? 1 चम्मच. 1 चम्मच बस. स्पून कापे. आपला हा चम्मच बनवलेला आहे. हा 1 स्पून घेऊ शकतो. 1 स्पून पाण्यामध्ये. पाण्यामध्ये गरम पाण्यात. हा जर कोमट पाण्यात. वॉर्म वॉटर मध्ये घ्यायचं. बरं, ही मोठी साईज आहे, कुणाला छोटी हवी असेल तर 1 किलोची आहे, अर्धा किलोची आहे, 300 ग्रामची आहे. अच्छा, अर्धा किलो आणि 300 ग्रामची पण आहे. ओके, 300 ग्राम कसं? 300 ग्रामचा घेतला नॉर्मल 280 ला. 280 ला हे का? हे बघा, 300 ग्रामचं 280 ला. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर एक छोटासा तुम्ही घेऊ शकता. आपण हे अजून एक प्रोडक्ट बनवलेलं आहे आपल्याकडे. हे हनी नट्स आहे. ओरिजिनल मधामध्ये असे ड्रायफ्रूट ऍड केले ना, हे ओले होत नाही किंवा मॉइश्चर पकडत नाही, असे सुकेच राहतील. त्याला किती दिवस ठेव. हे कसं? हे 750 रुपयाला अर्धा किलो. 750 ला अर्धा. ऑल टाईपचे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये. चल, थँक्यू. आपल्या पांढऱ्या साईडने पुसतो अगदी इझिली क्लीन. हा जो डाग पडलेला आहे साध्या पाण्यामध्ये डीप करायचं आहे, हे लगेच रिलीज करता अगदी इझिली क्लीन करणार आहे. आणि याला कितीही रफ वापर करा, हे कमीत कमी आपले 7 ते 8 महिने कपडा चालला जातो. ओला सुका काही साफ करा, आपला गॅस टेबल फ्लोरिंग कुठेही वापरू, छानपैकी स्वच्छ होतं. हे बाहेर आपलं 125, 125, 100 रुपयाला बघतो. 100 रुपीज होतं असं येतं. हे लादी पुसायला, भिंती पुसायला, काचा पुसायला, हे असं पाण्यामध्ये बुडवायचं आहे. वॉटरमध्ये डीप करायला स्क्विझिंग केला, पाणी पूर्ण बाहेर येतं. डायरेक्ट तुम्हाला लादी पुसता येते. आपल्या उभ्या भिंती, काचा, टाईल्स वगैरे साफ करा. ज्या वरच्या भिंती आहेत त्या पण तुम्हाला आरामात पुसता येतात. आणि कपडा आपण काढून धुवू शकता, वॉशेबल आहे. बरोबर तुम्हाला अजून एक कपडा याच्यामध्ये एक्स्ट्रा दिला, याला वजन नसतं, ते लाईट वेट असतं बघा. आणि छोटंसं फोल्डिंग होतं, थोडं लहान फोल्डिंग होतं कॅरी करायला. ते ओनली 400 आहे. 2 कपडे असतात, 2 कपड्यासहित 400 ला येतात. ते पण सांगा ना. हे सिलिंग सडीत आहे. अगदी तुमचं 18 ते 20 फुटापर्यंत. बापरे, वरच्या ह्याला टच झालं का ते? त्याच्यावरती पण हात जाईल ताई, काय हरकत नाही. बापरे, हा. उघडलं नाही पण स्लिप हे वाकत नाही. हे कसं? हे 250 ला आणि फोल्डिंग असतं बघा, छोटं. बरं आहे ना, मस्त. आफ्टर युजिंग फोल्ड करून ठेवून द्यायचं. पोर्टेबल आहे ते. स्टूलावर चढायची गरज नाही, काय नाही. हो. चला. निशा पाटील म्हणजेच MGPची वल्लरी. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की बऱ्याच वर्षापासून मी पुण्याला हर्षल हॉलला आपल्या डेनिमचा स्टॉल असतोच. आणि माझं जे डेनिमचं कलेक्शन आहे ते तुम्ही बघू शकता. नेहमी आपला रेग्युलर निळा कलरच असतो. डेनिम म्हटलं की निळा असंच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण मी यावर्षी बरेचसे नवीन कलर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याचा अजिबात कलर जात नाही. तुम्ही फर्स्ट टाईम पण मशीनमध्ये सगळ्या कपड्यांमध्ये नेऊ शकता. माझ्याकडे जे कलेक्शन आहे ते श्रग विथ इनर, 1 पीस बेबीजचं कलेक्शन आहे, वेगवेगळ्या बॉईजचं आहे, जेंट्स कलेक्शन आहे. फार सुंदर कलर आहे बघा जेंट्सचे. साईज भेटून जाईल. साईज मिळेल तुम्हाला S2. मला त्याचं सांगा ना. ही छोटी रंगी फर्स्ट. नाही, हा तो हा. ही छोटी रंगी याला आम्ही नाव दिलंय. त्याचा जो बेल्ट आहे ना तो छोटीच्या आकाराचा आहे. आणि त्याचं प्लस पॉईंट हा आहे की जर तुम्हाला आत टी-शर्ट घालायचं नसेल तर ते बटन तुम्ही कुठेही ऍडजस्ट करू शकता त्या वेणीमध्ये. म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने. अच्छा. तरुण मुलींमध्ये खूप आवडणारा माझा तो पीस. तो कसा आहे? 1300 ते 1400. 1300 ते 1400. ओके. त्यानंतर माझ्याकडे स्वेट जॅकेट्स आहेत, 2 कलरमध्ये आहे. हे युनिसेक्स आहे. त्यानंतर शॉर्ट टॉप. वरचे
हे आपले रेग्युलर डेनिम जॅकेट्स. ते कसे? हे 1100-1200. 1100-1200. 1000 ते 1200. आणि रेग्युलर शॉर्ट टॉप्स आहेत. आणि शॉर्ट टॉप्समध्ये सुद्धा माझ्याकडे कलर अवेलेबल आहे. बघू शकता. हां हां. ज्यांची प्राइस काय असणार आहे? 1100. 1100 शॉर्टमध्ये. शॉर्टमध्ये विविध कलर तुम्हाला डेनिमचं एक वेगळं कलेक्शन तुम्हाला वेगळं पॅटर्न, एकच असा ब्लू कलर नाही आहे, वेगवेगळे त्याच्यामध्ये व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला भेटतील. एकदम सॉफ्ट डेनिम आहे, ते तुम्ही ऑल सीझन यूज करू शकता. चल. नक्कीच माझ्या स्टॉलला व्हिजिट द्या. थँक्यू. मस्त आहे. कसं आहे हा? प्युअर कॉटनमध्ये 1300 रुपये. आणि असे क्रॉपमध्ये पण तुम्हाला 600 रुपयापासून भेटेल. सिल्कमध्ये, अजरकमध्ये पण आहे. हे बघा, हे कसे प्राइस असणार आहे? किती? 1350. प्युअर अजरक. ही कशी? नाही नाही, काय बोललं त्याचं? हँड एम्ब्रॉयडरी. म्हणजे हे सगळे 1300च्या रेंजमध्ये आहेत हा ना? 1000च्या पुढेच. 2 पीस 3 पीस पण आहेत का? बोथ साईड आपण हे करू शकतो तेच आहे. आणि 2 पीस कसे आहेत? 1450 आणि 1750 दोन रेंजमध्ये. दोन रेंजमध्ये आहे. ओके, ठीक आहे, चालेल. साड्यांचं कलेक्शन आहे. कोटा डोरिया साडी है ना, त्याच्यामध्ये ड्रेस मटेरियल सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. हा वेगळाच एक साड्यांचा स्टॉल आहे. शॅडो वर्क, हँड एम्ब्रॉयडरी. नंतर इथे आहे पिटा वर्क. अच्छा, हे कसे? शॅडो वर्कचे टॉप्स कसे पण? प्राइस काय? 1100 ते 1600च्या रेंजमध्ये. ओके. आणि साडींची रेंज काय? 1100. या ड्रेस मटेरियल आहे ते. ओके, ह्या साड्या आहेत ज्या 1100च्या रेंजमध्ये स्टार्टिंग आहे ना. कोटा डोरिया साडी आणि तसंच कोटा डोरिया ड्रेस मटेरियल तुम्हाला इथे पिठा वर्क साडी असं भेटून जाईल. हे तुमचंच आहे? हे ब्लॅकमध्ये मस्त. नमस्कार, मी स्वाती ओक, मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे वितरण केंद्रामध्ये कमिटी मेंबर आहे. आजपासून आमचं हर्षल हॉलमध्ये पुण्यामध्ये पेठ सुरू झालेली आहे. पंचायत पेठ म्हणजे प्रदर्शन एक प्रकारचं, तिथे वर्षातनं एकदाच पुण्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये रास्त दरामध्ये उत्तम क्वालिटीचा माल आपल्याला मिळतो. सगळ्यांनी नक्की इथे यायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सगळ्यांना जरूर आवडेल असं मला वाटतं. हे काय ते जरा सांगा ना. आमची जी संस्था आहे मुंबई ग्राहक पंचायत, तर त्याच्यामध्ये आम्ही असं सर्व प्रकारचं किराणा माल देतो. तर त्याचं हे नमुने म्हणून आम्ही ठेवलेले आहेत. ओके, अच्छा. दर महिन्याला आपल्याला लागणाऱ्या ज्या आवश्यक वस्तू असतात त्या आमच्याकडे कॅलेंडर फिक्स असतं. जे आपल्याला सीझननुसार, सणांनुसार ज्या ज्या वस्तू लागतात त्या आमच्या यादीमध्ये समाविष्ट असतात. अगदी जेव्हापासून मुंबई ग्राहक पंचायत सुरू झाली तेव्हापासून जुन्या जाणत्या सगळ्या मोठ्या मंडळींनी म्हणजे सुधीर फडके, बिंदू माधव जोशी या सगळ्यांनी ते वेळापत्रक ठरवलेलं होतं आणि ते आजही आपण फॉलो करतो. त्यानुसार प्रत्येक महिन्याला लागणाऱ्या डाळी, तांदूळ, गहू हे सगळं, तेलं या अत्यावश्यक वस्तू असतातच. आणि त्याशिवाय पॅक फूड्स जे आता आपण नव्याने काही इन्क्लूड करतो, जे काळाच्या आवश्यकतेनुसार, ते आपलं सगळ्या जवळजवळ 125 वस्तू आपल्या यादीमध्ये असतात. ओके, अच्छा.
मग ह्याच्यामध्ये नाव नोंदणी करायची असते का काय? हो, याच्यामध्ये संघ असतो. 11 जणांचा एक संघ सुरू करायचा आणि त्या संघामध्ये आपण सभासद म्हणून काम करायचं आणि त्या संघाचं एकत्रित सामान येतं दर महिन्याला आणि मग ते सगळ्यांनी मिळून वाटून यादीप्रमाणे वाटप करायचं. अच्छा, ह्याच्याबद्दल अजून माहिती घेण्यासाठी कुठल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा तुमच्याशी? सांगते. जर कुणाला अजून डिटेल मध्ये माहिती हवी असेल तर इथे पुणे वितरण संपर्क क्रमांक हे आहे. सौ स्वाती ओक, दीप्ती जोशी, कल्पिता रानडे हे आपलं पुणे वितरण केंद्र शिवण्याला आहे आणि या नंबरवर संपर्क केल्यावर संघ कसा स्थापन करायचा याविषयी आम्ही सांगू आणि मग आपल्या ठरलेल्या ठिकाणी येऊन मीटिंग घेऊ. ओके, थँक्यू. धन्यवाद. माझं नाव अस्मी आहे आणि मी 6मध्ये आहे. सो ते BIS जी संस्था आहे ना, तर त्यांनी असे वेगवेगळे मार्क्स तयार केले. तर BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. तर त्यांनी हे सगळे असे मार्क्स तयार केले. तर FSSI म्हणजे असं खाण्यावर असतो, तो सगळ्या कुठल्या प्रकारच्या खाण्यांवर वगैरे असतो. हा ॲग्रिकल्चरल मार्क म्हणजे दुधावर, तुपावर अशा गोष्टींवर असतो. हा ते असं रिसायकलिंग असतं. म्हणजे तर हे आता इथे हे असतं, तर हे 4 नंबर. कुठे कुठे कुठे? इथे. अच्छा, हे ह्याचं काय? 4 नंबरचं काय? 4 नंबरचं प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकची ओके, प्लास्टिकची क्वालिटी काय आहे त्यासाठी ते चेक करण्यासाठी का? तर ते कुठली आहे ते इथे लिहिलेलं असतं. अच्छा, म्हणजे हे जरा लो क्वालिटीचं प्लास्टिक असं. अच्छा. 4 नंबर म्हणजे लो क्वालिटी. मग चांगल्या क्वालिटीचा कुठला नंबर आहे? 1 नंबर. 1 नंबर इथे पण असेल ना? 1, 2. म्हणजे ज्या प्लॅस्टिकवर असे लोगो असतात त्याच्यावर नंबर दिलेला असतो आणि त्यावर आपण ठरवायचं. आता ही दुधाची प्लॅस्टिक आहे तर त्याच्यात 4 नंबर दिलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता. तर हे लो क्वालिटीचं प्लॅस्टिक आहे, म्हणजे जरा लो क्वालिटी. थोडंसं लो. एकदम वर्स्ट कुठलं असतं? कुठल्या नंबरचं? नाही, मला नंबर सांग जरा. त्या प्लास्टिक बॉटल्सचा 1 नंबर ते प्लास्टिक. 1 की 8? 1. 1. माझं नाव कबीर गुलजार आहे. मी पुण्यामध्ये अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये शिकतो, 5th स्टँडर्डमध्ये. मी आज दुधाच्या पिशवीमध्ये भेसळ नाही आहे का आहे हे कसं ओळखायचं ते सांगतो आहे. सो फर्स्ट इथे असे कात्रीसारखे दाते असतील तर मग ह्याच्यामध्ये भेसळ नाही आहे. फ्लॅप असेल तर पण नाही आहे. आणि कुशनिंग इफेक्ट असायला पाहिजे आणि फ्लॅप पण असायला पाहिजे, ही पूर्ण एंडपर्यंत. त्यानुसार आपण ओळखायचं की दुधात भेसळ आहे की नाही. ओके, थँक्यू. खूप छान माहिती दिली. चला. माझं नाव स्पृहा मी देशपांडे आणि माझं स्टँडर्ड 4. हे आहे आपलं नकली आणि असली. तर तुम्ही जेव्हा आपल्या या सगळ्या अशा मॉल्स वगैरेमध्ये जाता तर तिकडे तुम्ही बघता की अरे हे म्हणजे की अरे हे वॅसलीन आहे, हे आपण लगेच घेऊ. म्हणजे तुम्ही ते लगेच उचलून घेता कारण की तुम्हाला माहिती असतं की अरे हे वॅसलीनच आहे, हे पक्कं आहे. तर तुम्ही हे बघा, इथे वॅसलीन हे इथे वॅसलीनचा संबंधच नाही कारण की ते वॅसलीनचं स्पेलिंगही वेगळं आहे आणि इथे हे वॅसलीन. आणि जर तुम्ही बघाल तर इथे सगळे आपली इन्फॉर्मेशन वगैरे लिहिलेली आहे, पण इथे काहीच नाही ना वॅसलीन वगैरे काय असं काहीच नाही. नो इन्फॉर्मेशन. तर तसंच या डव्हचं आहे. तर त्यामुळे तुम्ही म्हणजे कसं बघा, आता ही चिमुकली बघा आपल्याला छान माहिती सांगते, पण मी तुम्हाला सांगते की वॅसलीनवर डायरेक्टली स्पेलिंग आपलं सगळं नाव असतं, त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स मिळाले ते असतं. पण आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो ना तेव्हा आपल्याला ब्लू कलरचं हे दिसलं ना की आपण समजतो काय वॅसलीनच आहे आणि आपण पटकन ते उचलतो. तर तीच माहिती ही आपली, नाव काय तुझं? स्पृहा सांगत आहे की कसं फेक वॅसलीन आणि ओरिजिनल वॅसलीनमध्ये डिफरन्सेस आहे तो आपण कसा जाणून घेतला पाहिजे. बरोबर? चला, थँक्यू. वेलकम. नमस्कार.
आपण आज आहोत इथे उभे पुण्याच्या कोथरूड हॉल येथील हर्षल हॉलच्या प्रांगणात आपण उभे आहोत आणि इथे मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेची ग्राहक पंचायत पेठेचं आयोजन करण्यात आले आहे. आज 8 तारखेला उद्घाटन झालेले आहे. माननीय खासदार जरा मी थांबते माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते आता ह्या एक्झिबिशनचं उद्घाटन झालेलं आहे. रास्त दरामध्ये अतिशय उत्तम दर्जाच्या वस्तू आपणास इथे बघायला मिळतील याच्यामध्ये. ग्राहक पंचायत पेठांचं हे 48वं वर्ष आहे. गेली 48 वर्ष आम्ही ह्या पेठांचं आयोजन करतो. मुंबईत आणि मुंबईच्या बाहेर अनेक ठिकाणी ह्या पेठांचं आयोजन केलं जातं. अतिशय उत्तम प्रतिसाद या पेठेला मिळत असतो आणि आत्ताच म्हणजे 2024 साली या ग्राहक पंचायत पेठा युनायटेड नेशन्सच्या UNCTADच्या व्यासपीठावर कायमस्वरूपी विराजमान होण्याचं त्यांनी मान मिळवलेलं आहे. माझी समस्त ग्राहकांना पुण्यातली विनंती आहे की आपण ह्या पंचायत पेठांना अवश्य भेट द्यावी, कारण इथे आपल्याला आपल्या पैशाचं योग्य मोल मिळणार आहे. इथे किमतीची घासाघीस नाही आहे. इथे कुठलाही सेलचा फसवे सेल नाही आहेत, त्याचा बुलबुलही नाही आहे. इथे प्रत्येक ग्राहकाला पावती देण्याचं बंधन असतं आणि विशेष सांगायचं म्हणजे इथे ग्राहक जागृतीची अभियानं राबवली जातात. हे केव्हा होतं की जिथे ग्राहकाला सजग करण्यासाठीचं जे व्यासपीठ हे निखळ आणि निखळ विश्वासावर असतं, त्या ठिकाणी आपण जरूर भेट द्यावी असं समस्त ग्राहकांना आवाहन करतो. धन्यवाद.